राज्याच्या राजकारणातली एक मोठी बातमी आहे। ठाणे लोकसभेसाठी भाजप आग्रही असल्याची माहिती मिळते आहे। महायुतीच्या जागा वाटपात ठाणे मतदारसंघाचा निर्णय अद्याप बाकी आहे। राज्यात भाजप 30 ते 32 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचंही कळतंय। काल या संदर्भात बैठक झाली, मंथन झालं, पहाटे जवळपास 3:30 पर्यंत बैठक झाली आणि आता ही एक अपडेट येते आहे। ठाणे लोकसभेसाठी भाजप आग्रही असल्याचं कळतंय। आणखी माहिती याबद्दल घेऊया, आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आता आपल्यासोबत आहे। सोमेश, ठाणे लोकसभा मतदारसंघ हा महायुतीतील एकूण चर्चेतील फार महत्वाचा मुद्दा आहे असे आपल्याला कळतंय। कारण ठाणे लोकसभा मतदारसंघातून भाजप अनेक वर्ष निवडणुका लढत होता। म्हणजे अगदी भाजपचे जे तसे अर्धवयू समजले जाणारे रामभाऊ म्हाळगी असतील किंवा मग त्यापूर्वीही अनेकदा भाजपने ठाणे लोकसभा लढली होती, परंतु कधी एकेकाळी तो मतदारसंघ हा बाळासाहेब ठाकरेंच्या काळात शिवसेनेला देण्यात आला आणि त्यानंतर तो शिवसेनेकडे कायम आहे। पण सध्याचे तिथले शिवसेनेचे खासदार हे अजूनपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेसोबत आलेले नाहीयेत आणि त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाबाबत भाजप आग्रही आहे असं समजतंय। काल केंद्रीय निवडणूक समितीची जी बैठक झाली दिल्लीमध्ये, त्याला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित होते, परंतु ते केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य या नात्याने त्या बैठकीला उपस्थित होते। त्या बैठकीत महाराष्ट्रावर कोणतीही चर्चा झालेली नाही। त्याचं कारण महाराष्ट्रातील जागा वाटपांबाबतची चर्चा ही महायुतीतील इतर दोन घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे या दोघांसोबत त्याविषयीची चर्चा होणं बाकी आहे। आणि काही ज्या क्रुशियल जागा आहेत की ज्यावरून अजूनपर्यंत जागा वाटप झालेले नाही, त्यामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघ ही प्रामुख्याने तशी क्रुशियल जागा असल्याचं कळते। आणि इतरही ज्या काही महत्वाच्या जागा आहेत ज्यावरून निर्णय अजूनपर्यंत महायुतीत होत नाहीये, त्या बऱ्यापैकी जागा या ठाणे जिल्ह्यातीलच आहेत। लोकसभेच्या जागा या ठाणे जिल्ह्यातील आहेत आणि भाजपच्या वतीने ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही भूमिका मांडली जाते। आता त्यामध्ये भाजपचे उमेदवार कोण असणार याविषयी अनेक वेगवेगळे तर्क आहेत आणि वेगवेगळी नावं चर्चेचे। त्यामध्ये एक प्रामुख्याने भाजपचे विनय सहस्रबुद्धे यांचं नाव उमेदवार म्हणून चर्चेत आहे। दुसऱ्या बाजूला गणेश नाईक यांच्या मुलाला संजीव नाईक यांना ती जागा दिली जाऊ शकते का अशीही चर्चा आहे। परंतु पुन्हा मग जर संजीव नाईक हे लोकसभा लढले तर एका घरातून 2 जणांना तिकीटं दिली जाणार का, भाजपच्या धोरणात ते बसणार का, असे अनेक प्रश्न आहेत। परंतु सध्याच्या माहितीनुसार तरी शिंदेच्या शिवसेनेच्या आणि भाजपच्या मध्ये जी चर्चा सुरू आहे ती प्रामुख्याने ठाणे लोकसभा मतदारसंघावर सुरू आहे। आणि असं एक प्रकारे म्हटलं जातंय की कुठेतरी या ठाण्यावरून अजून जागा वाटप अडतंय की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। परंतु भाजप ठाण्याबाबत आग्रही आहे आणि एक महत्वाची मुद्दा आणि महत्वाची गोष्ट ही असेल की भाजप अनेक वर्षांनंतर म्हणजे जवळपास 8 टर्म नंतर आपला जो लोकसभा मतदारसंघ होता तो पुन्हा रिक्लेम करणार का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे या कालच्या बैठकीनंतर जी नवी यादी येईल त्या नव्या यादीमध्ये भाजपच्या पहिल्या यादीमध्ये खूप शक्यता कमी आहे की महाराष्ट्रातील लोकसभा जागांचा उल्लेख असेल। प्रामुख्याने यामध्ये इतर लोकसभा जागांचा उल्लेख असेल। महाराष्ट्रातील लोकसभा जागांचा उल्लेख असण्याची शक्यता फार कमी आहे, कारण महाराष्ट्रातील इतर 2 घटक पक्षांसोबतच्या चर्चा व्हायच्या आहेत। आणि काल नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा, अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील जागांबाबत, लोकसभेच्या उमेदवारांबाबत कोणतीही चर्चा झालेली नाहीये। ठीक आहे सोमेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।